नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आपल्या शरीरामध्ये ज्या 3 प्रमुख नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत की त्यांचं काम काय आहे आणि त्या नक्की कुठे सिच्युएटेड आहेत। या माहितीकडे जाण्याच्या आधी नाडी या शब्दाचा एक साधा सरळ अर्थ आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। नाडी याचा अर्थ आहे प्रवाह। अगदी इलेबरेट करायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा निर्मिती होत असते आणि जी ऊर्जा एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होते, त्या प्रवाहाचं माध्यम म्हणजे नाडी। आता ह्या ज्या 3 प्रमुख नाड्या आहेत त्या आपल्या मेरुदंडाला व्हर्टिकल आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या रूढ चक्रातून ह्या नाड्या बाहेर पडतात आणि सरळ आपल्या सहस्राकार चक्रापर्यंत जातात आणि तिथून पुढं त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट करतात। म्हणजे ज्या ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याकडे येतात ते ह्या प्रामुख्याने 3 नाड्यांच्या मधून येत असतात। आता ह्या नाड्यांची जर का आपण रचना बघितली किंवा संरचना बघितली तर सुषुम्ना नाडीच्या डावीकडे इडा नाडी आहे आणि उजवीकडे पिंगला नाडी आहे। इडा नाडीला चंद्र नाडी असं म्हणतात आणि पिंगला नाडीला सूर्य नाडी असं म्हणतात। आता दोन्हीच्या जर का प्रॉपर्टीज आपण बघितल्या तर इडा नाडी हे शांततेचं प्रतीक आहे आणि सूर्य नाडी म्हणजेच तुमची पिंगला नाडी ही ऊर्जेचं प्रतीक आहे। त्याच्यामुळं ह्या शब्दामध्येच त्यांची जी प्रकृती आहे ती त्याच्यामध्ये निहित आहे आणि जी नाडी सुषुम्ना आहे ती ह्या 2 नाड्यांना बॅलन्स घेऊन कसं जाते हे आपण नक्की बघणार आहोत, ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि खाली जो नंबर दिसतोय त्याच्यावरती मला मेसेज करा, तुमच्या शंका विचारा। आपण भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।